नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आज जो टॉपिक मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे तो आहे पायथॉनच्या लायब्ररीज मशीन लर्निंगमध्ये कशा वापरायच्या आणि त्याचा उपयोग. सगळ्यात प्रथम लक्षात घ्या की एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये किंवा डीप लर्निंगमध्ये काम करणार आहात, तर सगळ्यात पॉप्युलर जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे मशीन लर्निंग, डीप लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ती आहे पायथॉन. आता पहिल्या स्लाईडवर तुम्हाला 4 लायब्ररीज दिसत आहेत पायथॉनच्या, ज्या की मशीन लर्निंगमध्ये वापरतात. तर सगळ्यात पहिली लायब्ररी जी आहे ती आहे NumPy. म्हणजे तुम्ही जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याला स्टोरेज करणे, त्याला सेव्ह करणे याकरता ही लायब्ररी वापरल्या जाते. दुसरी जी लायब्ररी आहे ती आहे पांडास. टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये डेटा घेणे, त्याला व्यवस्थित फॉर्मॅटिंगमध्ये असलेला डेटा वापरणे ह्या लायब्ररीमधून आपण करू शकतो. तिसरी जी लायब्ररी आहे ती आहे मॅटप्लॉटलिब नावाची. व्हिज्युअलायझेशन आणि ग्राफिकल मोडमध्ये तुमचं आउटपुट प्रेझेंट करायचं असेल तर मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी वापरली जाते. आणि चौथी जी लायब्ररी आहे ती आहे scikit-learn नावाची. मशीन लर्निंगमध्ये जेव्हा तुम्ही मॉडेल तयार करतात तर मॉडेलला ट्रेन करण्याकरता जी लायब्ररी वापरतात ती ही scikit-learn नावाची लायब्ररी आहे. आता याची उपयोग आणि कशा पद्धतीने उदाहरण आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो. NumPy मी सांगितलं की ही लायब्ररी न्यूमरिकल डाटा जो आहे तो हँडलिंग करण्याकरता जनरली वापरल्या जाते. जो तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे तो ॲरेजमध्ये स्टोअर करण्याकरता NumPyचा वापर होतो. आता एक उदाहरण घ्या की तुमच्याकडे एक 100 विद्यार्थ्यांची मार्क लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये मार्क्स हे तुम्हाला स्टोअर करायचे किंवा सेव्ह करायचे. तर NumPyच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. मग पायथॉनमध्ये याचा वापर कसा होतो तर इम्पोर्ट NumPy ॲज NP ही लाईन तुम्ही बघा. म्हणजे मला जर पायथॉन वापरून मशीन लर्निंगमध्ये काम करायचं असेल तर ह्या लायब्ररीज सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करावं लागतील, इम्पोर्ट कराव्या लागतील. ती लायब्ररी मी काय केलेली आहे, इम्पोर्ट केलेली आहे. आणि मार्क्स इक्वल टू np.array आणि ते जे मार्क्स आहेत ते ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. म्हणजे यांनी काय केलं, NumPyने जे मार्क्स आहेत ते ॲरेजमध्ये स्टोअर केले. दुसरी जी लायब्ररी आहे ती आहे पांडास. आता पांडासचा उपयोग कसा होतो की तुमच्याकडे काही डेटा हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आहे. टॅब्युलर म्हणजे रोज आणि कॉलम्समध्ये, ज्याच्यामध्ये तुमच्या रोजमध्ये काय असतात, हेडिंग्स असतात आणि कॉलम्समध्ये काय असतात, ॲक्च्युअल डेटा हा दिलेला असतो. उदाहरणार्थ CSVमध्ये आपण जेव्हा फाईल बघतो तर तो रोज आणि कॉलम्समध्ये असतो. किंवा तुम्ही एखादा डेटाबेस वापरला ज्याच्यामुळे तुम्ही काय करतात, रोज आणि कॉलम्समध्ये डेटा सेव्ह करतात. तर पायथॉनमध्ये याचा वापर पांडासच्या माध्यमातून होतो. आता याचं उदाहरण बघा की तुमच्याकडे एक मार्कशीट आहे जी की एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे CSV फॉर्मॅटमध्ये आहे, ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स आहेत. मग ती मला जर इम्पोर्ट करायची असेल तर मी काय करतो, पांडासचा वापर करतो. परत इम्पोर्ट मला करावं लागेल, इम्पोर्ट पांडास ॲज PD. मग मला ती फाईल काय करावं लागेल, रीड करावं लागेल. मग दुसऱ्या लाईनमध्ये दिलेलं आहे pd.read.csv. हा पायथॉनचा सिंटॅक्स आहे आणि students.csv नावाची फाईल मी काय करतो आहे, रीड करतो आहे, जी की प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आणि प्रॉपर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आहे. आणि मी ते काय केलं, प्रिंट केलं. हे पांडासचा वापर आहे. तिसरी जी लायब्ररी आहे ती आहे मॅटप्लॉटलिब. आता मी सांगितलं की बऱ्याचशा वेळेस आउटपुट जे आहे हे मला व्हिज्युअलाइज किंवा ग्राफिक्स माध्यमातून दाखवलं तर लवकर लक्षात येतं. मग त्याकरता मी ग्राफ्स वापरू शकतो, चार्ट वापरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट आहेत, लाईन चार्ट आहे, बार चार्ट आहे, पाय चार्ट आहे. तर हे जर मला वापरायचं असेल मशीन लर्निंगमध्ये तर पायथॉनमधून
मॅटप्लॉटलिब नावाची लायब्ररी मला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावे लागेल, जेणेकरून तुम्ही व्हिज्युअलायझेशन्सचे इफेक्ट्स त्याला देऊ शकतात. आता परत उदाहरण घ्या त्याचं. इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब ही काय केली मी लायब्ररी, इम्पोर्ट केली. मार्क्स मी काय केले, इम्पोर्ट केले. आणि प्लॉट इंटू ब्रॅकेट मार्क्स असं दिलं आहे. म्हणजे प्लॉट काय करतो, तुम्हाला तो ग्राफ्स किंवा चार्ट हे प्लॉट करून दाखवतो. आणि बघण्याकरता काय केलेलं आहे, डॉट शो नावाची कमांड वापरलेली आहे. आता ह्या लायब्ररीजमध्येच हे फंक्शन्स अवेलेबल आहेत पायथॉनच्या, जे की फक्त तुम्हाला वापरून त्याचं इंटिग्रेशन करून रिझल्ट्स डिस्प्ले करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची जी आहे ती आहे स्कायकिट लर्न नावाची. आता मशीन लर्निंगच्या अल्गोरिथम जेव्हा मी वापरतो तेव्हा मला मॉडेल्स क्रिएट करावं लागतात. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात, ते आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. जसं क्लासिफिकेशन आहे, रिग्रेशन आहे, क्लस्टरिंग आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिथम्स आहेत. हे अल्गोरिथम वापरून तुम्ही काय करतात, मॉडेल क्रिएट करतात. आता याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे बघा, की एक विद्यार्थ्याचा डाटा सेट माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये त्याचे स्टडी आवर्स आणि त्याचे किती मार्क्स त्याला मिळणार आहे हे मला काय करायचं आहे, प्रिडिक्ट करायचं आहे किंवा बघायचं आहे. तर मी काय करणार, स्कायकिट लर्न नावाची लायब्ररी इम्पोर्ट करणार. आता इथं उदाहरणार्थ तुम्हाला दिसतं आहे, फ्रॉम स्कायलर्न डॉट लिनियर अंडरस्कोर मॉडेल डॉट इम्पोर्ट. इथे एक लिनियर रिग्रेशन नावाचं काय केलेलं आहे, अल्गोरिथम वापरलेला आहे. असे वेगवेगळे प्रकारचे अल्गोरिथम्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, मॉडेल्स क्रिएट करू शकतात. आणि मॉडेल डॉट फिट एक्स आणि वाय. एक्स म्हणजे एक डिपेंड व्हेरिएबल, वाय म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स वापरूनच तुम्ही काय करणार आहात, ते मॉडेल क्रिएट करणार आहात. तर ह्या 4 अतिशय महत्त्वाच्या लायब्ररीज पायथॉनमधून मशीन लर्निंगमध्ये वापरून तुम्ही काम करू शकतात. लक्षात घ्या, हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि सहज भाषेत दाखवणार आहे. मला वाटतं आता हे तुम्हाला लायब्ररीज कशा इम्पोर्ट करायच्या, कोणत्या लायब्ररीज आहेत, ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या माध्यमातून मी काय करेल, तुम्हाला अजून काही टॉपिक्स अतिशय सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.